आणि आता बातमी येते जरांगे पाटलांची। घरी झोपून कोणत्या तरी राजकारण्याची सुपारी घेतात, कायद्याबाबत माहिती नाही, नुसतं सोशल मीडियावर लिहितात असं म्हणत जरांगेंनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली। आजच्या पुण्याई पलीकडे तुम्ही काय केलं ते सांगा, असा सवाल देखील जरांगे पाटलांनी केला आहे। यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी, कारण 70 वर्ष जे झालं नाही ते झालंय। सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाहीये का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची? लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो। विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात, आणि यांनी आंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले। ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले नाही, त्या कार्यकर्त्याच्या नावासह ह्यो कोणत्या पक्षाचा नेता आहे, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत, आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, नेते, त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत। मायबाप मराठ्यांना आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत हे यांना सहन व्हायला, कारण यांना वाटतं यांच्या हाताने व्हावं, त्यांच्या हाताने आहे म्हणलं तुमच्या हाताने होऊ नये। तुम्ही का झोपले होते कितके दिवस? मग तुम्ही लढला असताना 40-40 वर्ष, तुम्ही अभ्यास केला असताना 50-50 वर्ष, त्याला मी काय करू? कम नाही काही झालं मग तुम्हाला? तुम्ही आज्याच्या पुण्यावर जगायला बघता काय? मग आपल्या आज्याने लय पुण्य केलं बाबा म्हणून आता मला मिळालं पाहिजे, तू प्रयत्न कर ना। कुठं आज्याच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय? कसं आहे, ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाची सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत, आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत। तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही, कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे। मुंबईमध्ये आला, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले, हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत? एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे। यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं। आता ते एक नवीनच आणलं, म्हणले मग काय पाठीराखे अदृश्यात, पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले, म्हणजे माझे पाठीवर राखे। त्यांनी सगळं चाफून बघितलं, कुणीच नाही, कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचं ऐकतो।